मुंबई महानगरपालिका निवडणुकींसाठी मोठ्या प्रमाणात महिलांसाठी जागा राखीव। 227 पैकी 114 वॉर्ड महिलांसाठी राखीव, तर मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत काल जाहीर करण्यात आली। कालच्या आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या। यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय महिला आणि महिला खुला प्रवर्ग अशा एकूण 114 जागा आहेत। याचा परिणाम विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांवर झाल्याचं दिसून येतंय। म्हणून प्रभाग क्रमांक 1 हा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे शिवसेनेच्या उभाठा गटाच्या तेजस्विनी घोसाळकर यांना मोठा धक्का बसला, तर दुसरीकडे थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात देखील या आरक्षण सोडतीचा फटका बसलाय। हर्षिता नार्वेकर यांचा प्रभाग क्रमांक 226 हा मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे यांना मोठा धक्का बसलाय। मुंबई महानगरपालिकेत आता महिला राज दिसणार हेही नाकारता येणार नाहीये। राज्यात एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असतानाच आरक्षण सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी तब्बल 61 जागा देण्यात आल्यात, तर दुसरीकडे महिलांना दिलेले 50% आरक्षण देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णय टप्पा ठरू शकतात। एकूणच काय तर दक्षिण मुंबई, अंधेरी, दहिसर, घाटकोपर सारख्या भागात बहुतांश प्रभाग ओबीसी आणि सामान्य महिलांसाठी राखीव करण्यात आलेत। यामुळे मुंबई महानगरपालिकेवर यंदा महिला राज दिसणार आहे। 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार। काल आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 20 नोव्हेंबर पर्यंत सर्व राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना याबाबत काही हरकती असल्यास त्या मागवल्या जाणार आहेत। त्यानंतर 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत हरकतींवर प्रशासकीय सुनावणी होईल। यानंतर 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली महानगरपालिकांपैकी एक आहे। यामुळे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात। अनेक राजकीय पक्षांसाठी तर मुंबई महानगरपालिका अस्मितेचा विषय आहे। यामुळे आरक्षण यादी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। तुम्हाला एकूणच या राजकीय आरक्षणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि यंदा मुंबई महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा तुम्हाला पाहायला आवडेल हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।